नमस्कार, मी योगिता उबाळे. निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. अंबरनाथ येथील फातिमा चर्च ते सीझर सोसायटी पासून तर आतील झोपडपट्टीचा संपूर्ण परिसर या विभागात ठिकठिकाणी घनकचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसत होते. याच कचऱ्यातून घाण वास येत होता. याच ढिगाऱ्यावर मोकाट सोडून दिलेली जनावरे गायी चरत होत्या. यात फेकून दिलेले प्लास्टिक खाताना आढळले. हेच प्लास्टिक जनावरांच्या पोटात जाऊन जनावरांना इजा होते आणि दगावतात. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी मातीचे ढिगारे आढळून आले. संपूर्ण रस्त्यावर कचरा पसरलेला दिसतो. समीक्षा नावाच्या कंपनीला अंबरनाथ शहरातील कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे, पण ही कंपनी व्यवस्थित काम करत नाही असे दिसते आणि सांगतात की दिवसाला 1800 टन कचरा गोळा करतो. तर अंबरनाथ शहरात घाण का आहे असा प्रश्न उपस्थित होतो. विकास सोमेश्वर यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिसर फिरून दाखवला आणि त्यांना निवेदनपत्रकही दिले. विभागामध्ये जाणून बुजून घंटागाडीचा त्रास निर्माण झालेला आहे. याच्या इलेक्शनच्या आधी घंटागाडीचा एवढा प्रॉब्लेम नव्हता, पण जाणून बुजून कुठल्या तरी विभागामध्ये घंटागाडीचा त्रास देणे, जेणेकरून तिकडचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचं नाव खराब करण्याचं काम आज या समीक्षा कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी केलेलं आहे. ते जाणून बुजून एक ठराविक जे 8-10 एरिया आहे त्या एरियामध्ये ते लोक त्रास द्यायला लागलेत. घंटागाडी वेळेवर यायची नाही, घंटागाडीचा टायमिंग नाही, एक दिवस सोडून एक दिवस घंटागाडी येते. आपल्या समीक्षाचा कॉन्ट्रॅक्ट कसं आहे की रोज घंटागाडी यायला पाहिजे. दिवसाला 1800 टनचा ते लोक कचरा उचलत आहेत. तो कुठला कचरा उचलत आहेत तेच माहीत नाही. तुम्ही इथं बघू शकता कचरा आहे बघा, हे इथं कचरा आहे. इथं चांगल्या सोसायटी राहतात, आजूबाजूला सीझर टॉवर आहे, अजून पुढे गेले की राजनिवास आहे. मध्ये काम करणाऱ्या लोकांचं पण एक अलगच असतो रुबाब. 50 रुपये 100 रुपये द्या तरी आम्ही आतमध्ये येणार. तुमच्याकडे घंटागाडीसोबत एक हेल्पर पाहिजे, पण त्या गाडीवर कधीच हेल्पर नसतो. तोच ड्रायव्हर गाडी उचलतो, तोच गाडी चालवतो आणि तोच कचरा उचलतो. जर बिल्डिंगमध्ये थोडा आतमध्ये जायचं असेल तर अक्षरशः ते लोक 50-100 रुपये मागतात. ज्या बिल्डिंगमध्ये 50-100 रुपये दिले त्या बिल्डिंगमध्ये त्या कचरा नेहमी उचलतात. इथं आजूबाजूला तुम्ही बघा, फातिमा कॉलनी आहे, मागं आपण गेलो की वांद्रापाडा आहे, त्या बाजूला फातिमा चर्च आहे, या बाजूला फातिमा चर्च आहे, फातिमा शाळा आहे, साऊथ शाळा आहे. इथं आजूबाजूला 3-4 शाळा आहेत. त्या शाळेचे लहान लहान मुलं तिथं बाहेर स्कूल भरताना, स्कूलमध्ये येताना, स्कूलमध्ये जाताना इथं थांबतात आणि ह्यामुळे भटक्या कुत्र्याचा जास्त त्रास निर्माण झालेला आहे. लोकांना ह्या कचऱ्यामुळे भटके कुत्रे जास्त जमा होत आहेत. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मला नम्र विनंती आहे. आम्ही सावंत साहेबांना भेटलो, त्यांना आम्ही नम्र विनंती केली की येणाऱ्या दिवसामध्ये जरा बदल करा. तुम्ही अक्षरशः तुम्ही त्यामध्ये लक्ष द्या. काही ठिकाणी फक्त कागदावरच घंटागाडी आहे, फक्त पैशाचा घेणं देणं या समीक्षावाले करतायत. काही विभागामध्ये जाणून बुजून उमेदवारांना त्रास देण्यासाठी, शिवसेनेचं नाव खराब करण्यासाठी इलेक्शनच्या तोंडावर हे सगळं काय कार्य चालू आहे. हे कचरा तुम्ही इथं पूर्वी रोज गाडी यायची, पण आता 2-2, 3-3 दिवस गाडी येत नाही. तुम्ही स्वतः बघतात कचरा कसं झालं आहे. आणि घंटागाडीवाले फक्त बिलं काढतायत आणि त्यांना बिलाचे पैसे नाही दिले तर ते तिथं मोर्चे आंदोलन करतायत. आपण कचरा कोण उचलणार? आज धनकचऱ्याच्या नावाखाली प्रत्येक अंबरनाथचा नागरिक टॅक्स भरतोय. धनकचऱ्याच्या नावाखाली आपण तिथं पैसे भरतात, पण लोकांना सुविधा कुठे आहेत? घंटागाडीचा वेळ नाही, त्यावर ड्रायव्हर नाही, कधी ड्रायव्हर असेल तर किनर नाही, गाडी पंक्चर झाली, मुकादम आजारी पडलाय. अरे ह्याच्याशी घेणं देणं आमचं काय? ते तुमचं काम आहे. गाडी बंद पडली दुसरी गाडी अरेंज करा. एक दिवस सोडून एक दिवस घंटागाडी येते, त्याचं कारण काय? हे खूप काही समस्या आहे. दुर्दैव असं आहे की जे समीक्षामध्ये ते काही ठेकेदार हा नेते मंडळीमध्ये आहेत. कचरा शेड आहेत अंबरनाथचे. ते राहिलं काय, कचरा सुद्धा खायला लागले ते लोक. अरे थोडी तरी तुम्ही शरम बागा की तुम्ही काय करतायत. पैसे घेतायत ना, घरातून बाहेर निघा, कचरा तरी उचलाय. कधी होणार अंबरनाथ स्वच्छ? का जे 4-5 विभागामध्ये तुम्ही त्रास देतायत, बाकीच्या विभागामध्ये त्रास का नाही आहे? कचरा शेडनी पण यामध्ये बारीकीने लक्ष द्यावं. समीक्षाच्या नावाखाली किती काय टेंडर जातोय, समीक्षाच्या नावाखाली किती काय पैशाचा उलाढाल होतोय. अंबरनाथची जनतांना माहीत आहे. आमचं असंच म्हणणं आहे की आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला सुविधा द्या, नाही तर समीक्षा बंद करा, दुसरे माणसं आणा, ठेकेदार तुम्ही बंद करा. आज ठेकेदार तुम्हाला का पाहिजे शहरामध्ये? तुम्हाला मी डेमो दिले, प्रत्येक चौकात तुम्हाला कचरा दिसणार का? तर ते गाडी तिथं जात नाही. कधी JCB खराब आहे तर कधी काय खराब आहे, कधी मोठी गाडी खराब आहे. हे अजून किती दिवस चालणार आहे? आज इलेक्शनच्या तोंडीवर तुम्ही हे सगळं करत असणार तर लोकांना आम्ही काय उत्तर देणार आहे?
येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला सुधार पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाहीतर हा कचरा नगरपालिकेच्या गेटच्या बाहेर मी टाकणार. ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ, निरंतर वार्ता न्यूज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.